नमस्कार. ही सुरमई घेतली आहे. सुरमई कापून घेतली आहे. आता त्याच्यावरती लिंबू पिळलं आहे आणि हळद टाकली आहे आणि हळद आणि मीठ लिंबू लावून त्याला अर्धा तास आहे मॅरिनेट करून ठेवायचं आहे. सुरमई स्वच्छ धुवून घेतली होती. आता या 7-8 मिरची आहे. हिरवी मिरची घेतली आहे. एक मोठी कोथिंबीर घेतली आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरे टाकले. जिरे टाकून झाले की नंतर मग ह्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत. 10-12 लसणाच्या पाकळ्या टाकून झाल्या की नंतर हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. हा ठेचा, हा जाडसर भरड काढून घेतले ठेचा असतो तसा. आता हा सुरमईला मस्त लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला. हा लावून झाला आहे. नंतर ह्याच्यामध्ये मी हे सुके खोबरे आहे. तर सुके खोबरे मी किसून घेतलेले ते मी त्याच्यावरती असं टाकते. आता हे टाकून झालं की नंतर तांदळाचं पीठ आहे. तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं आपण मीठ टाकायचं आहे. आता मीठ टाकून हे सगळं त्याला लावून घ्यायचं. सुरमईला आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि लावून झालं की एक असं बाजूला ठेवायचं. परत दुसरं लावून घ्यायचं. दोन्ही बाजूने आपण तांदळाच्या पिठाने त्याला कोटिंग करणार आहोत. नंतर मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. आता तवा गरम करून झाला. हे बघा हे असं मस्त एका मागोमागे पटापट त्याला लावून घ्यायचं. त्याचा मस्त हे ठेचा फ्राय एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता हे झालं लावून झालं की गॅसवरती तवा गरम करत ठेवले. त्याच्यामध्ये तेल टाकून अशा पद्धतीने त्याच्यावरती तेल टाकलं आहे. तेल टाकून पटापट आपण त्याच्यामध्ये आपण तळायला टाकायचे आहे. जास्त फुल फ्राय नाही करायचं आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा मस्त अशा पद्धतीने सगळे सुरमई आपण तळायला ठेवायची आहे. आणि 10 मिनटं झाले, स्लो गॅस ठेवायचा. 10 मिनिट झाले की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं. असं सगळं पलटून घेतली की परत त्याला जरा कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजून चांगलं मस्त शेकून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. त्याच्यावरती मी कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्त्याने पण एक